चाललोय गावाला. येस. गावाला कोण कोण आहे आपल्या सोबत? पप्पा, अजून दादा, या दादाचे नाव काय अंशिका? पनीर दादा. अरे बापरे, पनीर दादा. वा पनीर दादा, हाय बोल. हाय हाय. पनीर दादा चॅनलला सबस्क्राईब केलंय? हा. दादानी पण सबस्क्राईब केलंय. आपके पास 5 सेकंड है. 5 4 3 2 1 सबस्क्राईब. येस गाई, सगळ्यांनी सबस्क्राईब केला, तर तुम्ही पण करा. तुम्ही पण करा. अंशिका सोबत हसत खेळत प्रवासाला मात्र सुरुवात झाली आणि आमची गाडी गाठ सुटली. माऊ सर्वात पहिल्यांदा आम्ही पोहोचलो आमच्या आजोळी देवाचं दर्शन घ्यायला. तिथे हा खूप मोठा परिसर आहे आणि देवाच्या मूर्ती आणि मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे ना की बस. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. आमची तर गडबड चालू होती की देवाला ओटी भरायची, देवाला सगळं व्यवस्थित नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर देवाला पत्रिका ठेवायच्या नवरदेवाच्या हातून. तर ही गडबड इकडे सगळी सुरू होती आणि तिकडे माऊचा धिंगाणा मात्र चालू होता. इथे अंशिकाच्या मामाने पत्रिका ठेवून देवाचा आशीर्वाद घेतला. इकडे मात्र घोडा तयार होता आणि नवरदेवाची वरात काढायला सुरुवात केली आम्ही. अंशिकाला ना साडी घातली होती. तिची गंमत तर पहा, किती नाटकं करते. हा पोहोचला नवरदेव देवळात पाया पडायला आणि काय वाजंत्र्यांनी त्याची वाट अडवली आणि त्याला म्हटले दक्षिणा तर ठेवलीच पाहिजे. जेव्हा दक्षिणा दिली तेव्हाच वाजंत्र्यांनी त्याचा रस्ता सोडला आणि मामाने देवाचे दर्शन घेतलं. सगळ्यांनी गावाकडची नवरदेवाची ही वरात एन्जॉय केली. रात्री खूप लेट झाला. आम्ही परत पुण्याला यायला निघालो तेव्हा आम्ही सगळ्यांनी वाटेत जेवण केलं. तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.